मी 25 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली व 25 वर्ष अभंग संकीर्तन केलं म्हणून माझा गौरव व्हावा असं नाही मला वाटत. कारण आमच्या परंपरेनं हे शिकवलं की आम्हाला श्वास जितका महत्वाचा तितकीच ज्ञानेश्वरी महत्वाची. हा पिंड पोसण्यासाठी जेवढं जेवण महत्वाचं तितकीच तुकोबाची अभंग गाथा महत्वाची. आमचा उगवलेला दिवस तो ज्ञानेश्वरीच्या वाचनानं उगवला आणि सूर्यास्त झाला तो तुकाराम महाराजांच्या अभंग वाचनानं झाला असं जीवन केलं. मागे वळून बघताना मला अनेक गोष्टी आज स्पष्ट दिसत आहेत. ज्यावेळेस मी वीणा पहिल्यांदा गळ्यात घेतला त्यावेळेस माझं वय 16 वर्षाचं होतं. महाविद्यालयीन शिक्षण सुरू होण्यापूर्वी मी कीर्तनाचा श्री गणेशा केला. त्यावेळेस ते वयही नव्हतं. पण ही परंपरा चालू ठेवण्यासाठी माझ्या आईनं मला प्रोत्साहन दिलं. त्या आईच्या दुधाचा आज गौरव आहे असं मला वाटतं. माझे वडील जे आज नाहीत हे पाहताना त्यांना फार आनंद झाला असता. माझे वडील हे उच्च पदस्थ अधिकारी जरी होते तरी त्यांनी आम्हाला काही कमी पडू दिलं नाही. त्या वडिलांची मला अतिशय आज आठवण येते. त्यांनी दिलेल्या संस्काराचं बाळकडू पीत मी हा वारसा पुढे नेला. माझ्या दोनही बहिणी आज इथं उपस्थित आहेत. त्यांनी त्यांचं हृदगत या अंकामध्ये व्यक्त केलंय. या दोन्ही बहिणींनी दिलेल्या प्रेमाचं हे प्रतीक म्हणजे हा उत्सव आहे. आबांनी अर्थात यशवंतरावांनी मोठा गौरवपूर्ण उल्लेख केला की यामागे माझ्या पत्नीचा फार मोठा वाटा आहे. आणि ते खरं आहे. गेल्या 18 वर्षामध्ये तिने कोणतीही तक्रार न करता परमार्थ मला करू दिला हा तिचा गौरव आहे. कोणताही हट्ट केला नाही अशी विना हट्टाची बायको मिळाली हे माझं सौभाग्य आहे. काही ठिकाणी असं दिसतं देवही मोठा चमत्कारिक आहे. कधी कधी तो विजोड जोडी लावतो. बायको भाविक असेल तर नवरा हिरण्यकश्यपू, आणि नवरा भाविक असेल तर बायको 14 जानेवारी. असं का करतो हे देवच जाणे. पण माझ्या बाबतीमध्ये देव प्रसन्न असावा, त्यांनी मला चांगली बायको दिली. कबीराने असं म्हटलंय, खाना देना तो अच्छा देना, देना शिरापुरी नाही तो होगी तेरी मेरी. देवाकडे पण मागताना असं नाही मागितलं खाना देना तो अच्छा देना, देना शिरापुरी नाही तो होगी तेरी मेरी. असं काही तो संन्यस्त वारकरी पंथ नाही, तो लेकरा बाळाचा आहे. कबीर असं म्हणाले, जोरू देना तो अच्छी देना, लागो संतन को प्यारी नहीं तो होगी तेरी मेरी. मला हे व्यक्त करताना आनंद होतोय की हा माझा गौरव नाही, हे सारं तुम्ही व्यक्त केलेलं प्रेम आहे. मी हा माझा व्यक्तिगत गौरव मानत नाही की मागे वळून पाहतोय मी. 25 वर्षापूर्वी उल्हास नदीच्या तीरी पाषाणे गावामध्ये मी गेलो. गेली अखंड 25 वर्ष सातत्यानं मी त्या ठिकाणी हा वारकरी पंथाचा प्रचार आणि प्रसार करतो आहे.
त्या गावचे अनेक लोक इथं उपस्थित आहेत. तो माझा प्रारंभ होता. अतिशय सीमित वेळ आहे, मी अधिक सांगू नाही शकणार. पण पायी चालण्यापासून बैलगाडीत जो प्रवास केला हे मी माझ्या साऱ्या लेखामध्ये लिहिलेलं आहे. पण एक अवतरण सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. मी जिल्ह्याचं नाव सांगत नाही, कारण त्या जिल्ह्यात मला परत जायचंय. एक ग्रस्त मला घ्यायला आले होते. एसटीनं आम्ही उतरलो आणि जवळचं गाव आहे, आपण कीर्तनाला जाऊ. एकादशीचा दिवस होता, पोटात एकादशी भडकली होती. एका ठिकाणी आम्ही तिथं थोडासा पेढा खाल्ला आणि त्या दुकानदाराने त्या माणसाला विचारलं, आज यांचं कीर्तन आहे का? दुपारचे 3 वाजले होते. ते म्हणाले यांचंच कीर्तन आहे. कसे जाणार? पायी जाणार. त्यात दुसरा प्रश्न त्याने विचारला, कितीचं कीर्तन आहे? 9चं कीर्तन आहे. पोचणार का? मी 3 वाजल्यापासून ते 8 वाजे पावेतो चालत होतो. चालत जाऊन संध्याकाळी कीर्तन केलं आणि कीर्तनानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही 16 किलोमीटर चालत आला, त्या चालण्याचा हा गौरव आहे असं माझ्या अंतःकरणाला वाटतं. काळ अत्यंत खडतर अशा स्वरूपाचा होता. अनेक भावनांचे कल्लोळे, तिथे सारी माझी प्रियजन जमलेले आहेत. मला असं नाही वाटत की तो माझ्या एकट्याचा सत्कार आहे, माझ्या एकट्याचा गौरव आहे. माझ्या अंतःकरणामध्ये मला असं वाटतं, गेल्या 25 वर्षामध्ये माझ्या कीर्तनामध्ये ज्या लोकांनी पखवाज वाजवला अशा या मृदंगमणींचा हा सत्कार आहे. मला असं वाटतं की आज हा गौरव स्वीकारत असताना गेल्या 25 वर्षामध्ये ज्या हजारो टाळकऱ्यांनी टाळ वाजवले त्या टाळकऱ्यांचा हा सत्कार आहे. मला असं अंतःकरणात वाटतं की माझ्या कीर्तनामध्ये ज्या अनेक गवयांनी चाली म्हटल्या अशा गवयांचा हा सत्कार आहे. आणि सरते शेवटी मला असं वाटतं की या 25 वर्षामध्ये ज्या लाखो मायबाप श्रोत्यांनी माझा हा वाग्यज्ञ ऐकला, या साऱ्या श्रोत्यांचा हा गौरव आहे खऱ्या अर्थाने. व्यासपीठावर सारीच मोठी माणसं बसलेली आहेत. खरं म्हणजे रत्नाकराच्या साक्षीनं हा सत्कार होत असताना अनेक नररत्न या ठिकाणी उपस्थित आहेत. या नररत्नांनी केलेलं हे कौतुक आहे. मी काय बोलणार यांच्याविषयी? आमच्या परंपरेचे विद्यमान श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. इथे सारे वारकरी लोक आहेत, त्यांना माहित आहे चैतन्य महाराज हा वारकरी क्षितिजावरचा तेजस्वी तारा आहे. एवढंच नाही, ते आमच्या गुरुगादीचे विद्यमान आहेत, पण ते माझे जिवलग मित्र आहेत. मला एक चांगलं देवाने सौख्य दिलं की असं मैत्र प्राप्त झालं. एक चरण मला नामदेवरायचं आठवतं, सद्गुरु सारिखा सोयरा जिवलग, तोडीला उद्वेग संसारीचा. असं 2 एकत्र मिळणं ही फार अवघड गोष्ट आहे. ज्यांच्या संबंधी आता आपण ऐकलत ते राजकारणातील अत्यंत धुरंधर असे आबा शेजारी बसलेत. महाराष्ट्राला जो लाडूचा मंत्र होता, तो झाडूचा मंत्र ज्यांनी दिला, त्या संत गाडगेबाबांचं अभियान राबून आबांनी फार मोठी सम्यक क्रांती केलेली आहे. पण ते आम्हाला अतिशय जवळचे वाटतात. मी त्यांचा चाहता आहे. डॉक्टर पाटणेंनी त्यांचं लिहिलेलं पुस्तक मी लक्षपूर्वक अनेक वेळा वाचलेलं आहे.
त्यांच्या आईवर त्यांचं असणारं प्रेम हे मला नेहमी भावत आलेलं आहे. मी आबांच्या विषयी जास्त बोलू नाही शकणार. बाबांनी थोडीशी खंत व्यक्त केली, पण असं निश्चित स्वरूपानं मला सांगावं वाटतं की मी खूप तळागाळात गेलोय 25 वर्षात. बाबांनी निश्चित सांगितलं की अनेक पंथ निर्माण झालेत, पण एका आदिवासी भागात मी गेलो होतो. मी आबांना हे नमूद करतो, आदिवासी भागात गेलो होतो. सारे आदिवासी लोक होते. त्यांना ज्ञानेश्वरी काय सांगायची हाही प्रश्न होता, पण आदिवासी भागात गेलो आणि कीर्तन दररोज मंडपात असतं. त्या दिवशी ते कीर्तन गुहेत होतं. गुहा, त्या गुहेमध्ये मी कीर्तन केलं. गुहेमध्ये 2000 लोक बसले होते. एवढी मोठी गुहा होती. 2000 लोक त्या गुहेत होते आणि त्या गुहेत मी कीर्तन करताना तिथं सुंदर ते ध्यान हा अभंग ऐकला. त्यास माझं अंतर्मन अत्यंत पल्लवित झालं. याचं कारण या सह्याद्रीच्या गिरीकंदरात एखाद्या गुहेत जरी नामस्मरण झालं तरी त्या ठिकाणी रूप पाहता लोचन आणि सुंदर ते ध्यानच म्हटलं जाईल. हा वारकरी पंथाचा विजय आहे, लक्षात ठेवा, कुठे जरी गेला तरी. हा महाराष्ट्र वारकऱ्यांचा आहे हे निश्चित स्वरूपानं आहे. आणि आबांना मी सांगू इच्छेन की महाराष्ट्रात जी आज शांती आहे, तृप्ती आहे, हे वारकरी संप्रदायाचं फलस्वरूप आहे. वारकरी संतांनी केलेलं लोकजागर त्याला कारणीभूत आहे. हा सारा योग जुळून आणला ते पुण्याचे सन्माननीय आमदार विलासरावजी लांडे पाटील. ते आमदार म्हणून आम्हाला जवळचे नाहीत. वाडवडिलापासून त्यांना पंढरीची वारी आहे. त्यांचे वडील हे आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी आहेत आणि म्हणून ते आमच्या अति समीप आहेत. मी आत्ता जो उल्लेख केला की या दोघांमध्ये जोडणारा दुवा म्हणजे आमचे शेखर भाऊ आहेत. अतिशय जवळचा असा संबंध. माननीय गोटीरामजी पवार साहेब इथं बसलेत, जे मुरगाड क्षेत्रातून आलेले आहेत. या साऱ्यांना मी अत्यंत अंतःकरणपूर्वक अभिवादन करतो. आपण सारे श्रोते या समारंभाला आले आहात. माझ्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी मी आमच्या ज्ञानराज प्रतिष्ठानलाही धन्यवाद देईन. अभयलक्ष्मी प्रतिष्ठान, शिवसह्याद्री परिवार हा माझा अत्यंत निकटचा परिवार आहे. मी समारोप करतोय माझ्या बोलण्याचा. मी प्रथमतः सांगितलं की मी या सगळ्या प्रेमानं भारावून गेलोय. नेहमी अत्यंत वाक्पटू असणारा आज माझी वाणी थोडी कोमल झाली आहे. कोमल झाली म्हणण्यापेक्षा तुमच्या प्रेमापुढे ती वाकून गेली आहे असं मला वाटतंय. समारोप करतो माझा. हा समारंभ व्हावा अशी वेदमूर्ती वैकुंठवासी श्रीरामदादा जोशी यांची संकल्पना. त्यांनी आशीर्वाद देऊन गेले. आज ते इथं नाहीत, अनंतात विलीन आहेत, पण त्यांचं स्मरण या प्रसंगी मला निश्चित स्वरूपानं आहे. म्हणून आपणा सर्वांना तुमच्या प्रेमाला तुलना नाही असं अतुल प्रेम तुम्ही माझ्यावर केलं. त्या प्रेमाचा मी स्वीकार करतो. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छेन की तुम्ही जे माझ्याकडे पाहत आहात, तुमचे नेत्र माझ्याकडे आहेत. भाऊंनी जसं सांगितलं, माझा अत्यंत आवडीचा दृष्टांत आहे तो. तुम्ही हजारो नेत्रांना माझ्याकडे पाहत आहात. त्या नेत्रातून मला आशीर्वाद द्या. त्या आशीर्वादानं तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुवडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. नमस्कार.